ऑलरेडी तर काय सांगाल की आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचं नेमकं कारण काय? गेली अनेक वर्ष मी संघटनेत कार्यरत होतो. आज प्रथमच माझ्या राजकीय पदार्पण म्हणजे राजकीय पक्षामध्ये मी आज ऑफिशियली पक्षप्रवेश केलेला आहे. बहुजन विकास आघाडी या परिवारात मी प्रवेश केलेला आहे. कर्तव्यम परम धर्म सेवा परम धर्म. आजपर्यंत आपण गेली अनेक वर्षे ह्या ब्रीदवाक्याखालीच आजपर्यंत वसई तालुक्याची सेवा केलेली आहे. म्हणजे आपणास ज्ञात असेल तर आपण मंत्रिपदाची ऑफर असतानाही फक्त आणि फक्त वसई तालुक्याच्या पाण्यासाठी आपण मंत्रिपद नाकारलं. आपण सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला दिलं तर ते आपल्या वसई तालुक्यातील जनतेला दिलं. आज आपले क्षितिजदादा असतील, ह्यांचं जे विजन आहे, आज जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतं आहे आणि ह्यांचं जे विजन आहे त्या विजनच्या अनुषंगाने येणाऱ्या जर स्वप्न साकार झालं तर निश्चितच वसई विरारचा कायापालट हा झालेला असेल आणि वसई विरारचं नवीन रूप आपल्याला बघायला मिळेल. आज मी आज एका राजकीय पक्षात आणि परिवारात प्रवेश केलेला. उमेदवारी न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज होते का? असं काहीच नाही आहे. राजकीय पक्षात आणि बहुजन विकासाकडे येण्याचं सगळ्यात मोठं कारण मी आप्पांना जवळून भेटलो, जवळून बघितलं. दुरून डोंगर साजरी, दुरून आपल्याला वेगळं काहीतरी चित्र दिसतं, पण प्रत्यक्षात जेव्हा मी समोर आलो, आप्पांना भेटलो, जवळून भेटलो, तर मला सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट झालं. आणि खरोखर जर वसई तालुक्याचा कोण विकास करू शकत असेल तर ते आदरणीय आप्पा आहेत, आदरणीय दादा आहेत. ह्यांच्या नेतृत्वाखालीच वसई विरारचा विकास हा संभव आहे. किती कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला? आज माझ्यासोबत बहुसंख्य कार्यकर्ते होते. वेगवेगळ्या विभागातले होते. विरार पश्चिमेचे होते, विरार पूर्वेचे होते, खार्डी गावातले होते, विरार फाट्याचे होते. वेगवेगळ्या ज्यांच्यासाठी मी आज नालासुपाऱ्यापासून ज्यांच्यासाठी कामं केलेली आहेत इतके वर्ष समाजकार्यात, ते सगळे आज मला प्रोत्साहन देण्यासाठी, मला पाठिंबा देण्यासाठी इथे हजर होते. पुढील विकास कामाचं धोरण कशा प्रकारे असेल? आप्पांच्या नेतृत्वाखाली आणि आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली वसई विरारचं जे योग्य मार्ग आहेत, जे चांगले कामं आहेत ती नक्कीच पूर्ण करण्यासाठी एक बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी तिथे सदैव उपलब्ध असेन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन. आणि आज आपण बघितलं तर एक तीर्थस्थळ म्हणून आपल्याकडे हे झालं. प्रवीणाताईंनी, ज्यांना काकी आहेत प्रवीणा, ह्यांनी, आपण त्यांना आदराने ताई सांगतो, ह्यांनी इतकं मोठं तीर्थस्थळ आपल्याकडे उभं केलं, द्वारकाधीश. म्हणजे एक येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघाल तर एक मोठं तीर्थस्थळ म्हणून हे नावारूपाला येईल, उदयास येईल. कारण की तिथे जे मंदिर आज उभारलेलं आहे आणि त्या मंदिर उभारणीमागे जो स्पष्ट संदेश आहे श्रीकृष्णांचा. आज श्रीकृष्ण हे सारथी होते. श्रीकृष्ण भगवानांनी आज सगळं तारून नेलेलं आहे. त्याच्यामुळे येणारा काळ हा नक्कीच श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आणि आपणच्या मार्गदर्शनाखाली, दादाच्या नेतृत्वाखाली वसई विरारचा